महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेशाध्यक्ष गौरी संजय देशमुख यांच्या नेतृत्वात तहसीलदार मोर्शी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून त्याच पाठोपाठ शेतकऱ्यांना सक्तीने देण्यात येत असलेले सोलर पंपाऐवजी पूर्ववत विद्युत पंप देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे रखडलेले मानधन, जबरदस्तीने देण्यात येणारे इलेक्ट्रिक मीटर अशा विविध समस्येबाबत तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मी एवढंच सरकारला सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा निवडणूक झाल्यानंतर सांगितले की मैं गुजराती हूँ, तेव्हाच आम्ही समजलो की हे उद्योजकांना साथ देणारे आहे। अरे अरे, आमच्या कास्तकारांचं काय, आमच्या शेतकऱ्यांचं काय? मागेही तुम्ही बोललात होता योग्य वेळ यायची आहे, योग्य वेळ यायची आहे। योग्य वेळ येणार कधी? तुम्ही शपथविधी जर पहाटे घेता तर मग कास्तकारांसाठी तुम्ही समिती नेमून राहिल्या। कशाला समित्या पाहिजे? तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकत नाही का? आमच्या भाऊकडे जर सांगितलं असतं ना तर आताच त्यांनी हा कास्तकारांची विल्हेवाट व्यवस्थित लावून दिलेली असती। आम्हाला 1700 रुपये नको आहेत, आम्हाला 500 रुपये नको आहे। तुमच्या जवळ जर नसेल तर आम्ही तुम्हाला देतो, एवढी माझ्या बापाची, माझ्या शेतकरी बांधवाची छाती चौडी आहे। तुम्ही काय सांगून राहिलेले आहात? अरे माझा जगाचा पोशिंदा, एवढा साक्षात देवता आहे, तुझी छाती तेवढी 100 इंचाची नाही आहे। माझा बाप पिकवतो, उन्हाळे पावसाळे छातीवर घेतो, उन्हाळ्यात विजेच्या कडकड्यात तो शेतामध्ये राहतो। अरे तू तर एशीत बसलेला आहे। अरे एशीत बसून जरासा बाहेर ये ना, बाहेर येऊन थोडीशी उन्हाची हवा घे। पाण्याचा पावसाळा पहा, गाट्यामध्ये जातो, पाणंद रस्ते अजून तयार झालेले नाहीये, टोंगळ्या गाट्यामध्ये तो फसतो आहे आणि त्याला म्हणतो की योग्य वेळ यायची आहे। अरे योग्य वेळ कधी येणार? झोपेतून जागा करण्यासाठी माझा भाऊ बच्चू भाऊ सतत वारी करतो आहे। अरे त्याला काय गरज आहे त्या जागृत करायची तुम्हाला? पण तुम्ही नाटकी लोक हा, नाटकी आणि शेवटपर्यंत नाटकीच राहणार। प्रमुख मागण्या एकच आहे की ज्याप्रमाणे देवा भाऊ बोलले होते की 7-12 कोरा मी करेल, परंतु 7-12 कोरा त्यांनी अद्याप केला नाही। आणि जो अपमान माझ्या शेतकरी बापाचा, भावाचा, आम्हा शेतकऱ्यांचा त्यांनी केला की केवायसी केल्यानंतरही शेतकऱ्याला केवळ 1700 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये तुम्ही दिले। तुम्ही सर्वात चेष्टा जर केली असेल ते शेतकऱ्याची केलेली आहे। आम्ही भिकारी नाही आहे आणि तुम्ही दफन करणं एवढा पैसा सुद्धा आम्हाला देऊ शकले नाही। आम्ही निषेध करतो या गोष्टीचे माननीय मुख्यमंत्रीला की या असा अपमान, हे भीक आम्हाला नको, कारण की आम्ही शेतात पिकवतो त्याच वेळेस तुम्ही खाता। माझा शेतकरी राबत आहे आणि त्या राबामुळे तुम्ही सर्व काही खाता आणि शेतकऱ्याला भिकाच्या रुपयामध्ये केवळ तुम्ही 1700 आणि 500 रुपये, 1000 रुपये दिला। हा कोणता देवाभाव तुम्ही नाही करत आहे शेतकऱ्यांसोबत? अरे शेतकऱ्याचे दसरा सारखा सण दुःखामध्ये गेल्या, आत्महत्या झाल्या, तुम्ही शिंदूर यात्रा काढली। अहो कशाची शिंदूर यात्रा? तुम्ही संपूर्ण महिलांच्या कपाळाचं कुंकू पुसल्यानंतरच सरकारला जाग येणार का? हा एकच प्रश्न आपल्याला आम्ही विचारतो। तुम्ही जसे बोलले तसे करावे। शेतकऱ्यासोबत जर अन्याय केला तर प्रत्येक शेतकरी हा रस्त्यावर उतरणार आणि आपल्याला जाब विचारण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचणार, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो। यावेळी प्रहार जनशक्ती महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेश सरचिटणीस श्रीमती संगीता जवंजाळ मॅडम व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज, मोर्शी।